नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुभाष पवार। आज आपण रोमेश थापर विरुद्ध स्टेट ऑफ मद्रास 1950 हा खटला पाहणार आहोत। त्याचं जजमेंट कधी आलं? 26 मे 1950। हा खटला कशाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो तर तुमचं प्रेस आणि मीडियाचं जे स्वातंत्र्य आहे ते घटनेच्या कलम 19(1)(a म्हणजेच भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य याच्या अंतर्गत येतं की नाही। बघा, या खटल्याची पार्श्वभूमी अशी आहे। रोमेश थापर हे एक साप्ताहिक प्रकाशित करत होते। कुठून? मुंबईमधून, म्हणजे त्या काळामध्ये बॉम्बे प्रांतामधून किंवा बॉम्बे शहरामधून काय करायचे ते प्रकाशित करायचे आणि त्याचं संपूर्ण भारतभर वितरण होत होतं। या मासिकामध्ये काय झालं, काँग्रेस सरकारच्या विरुद्ध खूप सारं बदनामीकारक लिखाण केलं आहे। या कारणास्तव मद्रास राज्य सार्वजनिक सुव्यवस्था अधिनियम 1949 कलम 9(1)(a या अंतर्गत काय केलं त्यांनी? या अंतर्गत त्याच्यामध्ये त्याच्या वितरणाला, म्हणजे जे क्रॉस रोड्स नावाचं मासिक होतं याच्या वितरणाला काय केली? बंदी घातली। त्याच्याच या मासिकाच्या प्रवेशालाही काय केलं? मद्रास राज्याने बंदी घातली। आणि मग रोमेश थापर जे होते त्या रोमेश थापर यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये कलम 32 अंतर्गत रीट याचिका दाखल केली। कलम 32 अंतर्गत रीट याचिका दाखल केली। आता याला प्रतिउत्तर देताना काय सांगितलं? मद्रास राज्याने आपली बाजू अशी मांडली की कलम 19(1)(a मधलं जे तुमचं विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याच्यामधलं भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे याच्यावरती राज्याच्या सुरक्षेसाठी बंधनं लादली जाऊ शकतात आणि आमचा कायदा योग्य आहे। शिवाय जर बघितलं सरळ 226 नुसार हायकोर्टात जाण्याच्या ऐवजी यांनी कलम 32 चा वापर करून सुप्रीम कोर्टात आलेत, हे पण चुकीचं झालं। मात्र या केसवरती निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की तुमचं मीडियाचं स्वातंत्र्य जे आहे ते भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजेच कलम 19(1)(a अंतर्गत तुम्हाला प्राप्त आहे, याच्यावरती बंधनं घातली जाऊ शकत नाही। आणि शिवाय देशाची सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्था या वेगवेगळ्या गोष्टी आहेत। तसंच एखाद्याच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं म्हणून त्याला 226 नुसार उच्च न्यायालयामध्येच आधी गेलं पाहिजे असं कुठेही घटनेत म्हटलेलं नाही। त्याच्यामुळे कलम 32 चा वापर करून रोमेश थापर जे सर्वोच्च न्यायालयाकडे न्याय मागण्यासाठी आलेले आहेत याच्यात काहीही गैर नाही। म्हणजे या खटल्यामध्येच 2 जजमेंट आपल्याला पाहायला मिळाले। एक म्हणजे तुमचं प्रसार माध्यमांचं म्हणजे प्रेस आणि मीडियाचं स्वातंत्र्य आहे ते कलम 19(1)(a अंतर्गत काय होतं तुम्हाला मिळतं। शिवाय कलम 32 नुसार मूलभूत हक्काच्या उल्लंघनाच्या बाबतीतला सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा अधिकार जो आहे तो सुद्धा तुम्हाला काय आहे? एक मूलभूत हक्कच आहे आणि कोणी तुम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्यापासून अडवू शकत नाही, फक्त या कारणासाठी की तो हायकोर्टात आधी गेला नाही। चला खटला आता आपण सविस्तरपणे बघूयात। आता जर बघितलं काय हा खटला नेमका कशाशी संबंधित आहे? हा खटला कशाशी संबंधित आहे? माध्यमांचे स्वातंत्र्य म्हणजे तुमचं प्रेस आणि बघा तुमचं प्रेस अँड जे मीडियाचं स्वातंत्र्य आहे त्याच्या संबंधित आहे। ठीक आहे की बाबा भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये म्हणजेच कोणतं तुमचं 19(1)(a याच्यामध्ये मीडियाचं स्वातंत्र्य येतं की नाही याच्या संबंधित आहे। आता बघा खटल्याची पार्श्वभूमी काय आहे? क्रॉस रोड्स नावाचं एक मासिक आहे। कोणतं? क्रॉस रोड्स नावाचं मासिक। रोमेश थापर हे काय करत होते? संपादन, प्रकाशक आणि मुद्रक कशाचे? बॉम्बे मधून प्रकाशित होणाऱ्या क्रॉस रोड्स या मासिकाचे। बघा मद्रास राज्याने काय केलं? 1 मार्च 1950 रोजी मद्रास राज्य सार्वजनिक सुव्यवस्था
कायदा 1949च्या कलम 9(1)(a) नुसार हे साप्ताहिक काँग्रेसच्या विरुद्ध बदनामीकारक लिखाण केलं, या कारणास्तव मद्रास राज्यामध्ये प्रवेश करण्यावरती आणि त्याच्या वितरणाला पूर्णपणे बंदी घातली. येतं लक्षात? आणि सुप्रीम कोर्टने या केसमध्ये असं सुद्धा दर्शवलेलं आहे, जर एखाद्या तुम्हाला मीडियाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्याच्या वितरणाला परवानगी नसेल तर काहीही अर्थ उरणार नाही. रमेश थापर यांनी काय केलं? रमेश थापर यांनी घटनेच्या कलम 32 मधील तरतुदीनुसार प्रतिषेध आणि परमादेश म्हणजे प्रोहिबिशन आणि मॅन्डामस या रीत याचिका दाखल केल्या. डन. रमेश थापर यांनी आपल्या कलम 19(1)(a) चं उल्लंघन होत आहे असं म्हटलं. शिवाय रमेश थापर यांनी काय म्हटलंय? रमेश थापर यांनी काय म्हटलेलं आहे की बाबा हा जो कायदा आहे मद्रास राज्य सार्वजनिक सुव्यवस्था अधिनियम 1949 त्याचं कलम 9(a) हे सुद्धा चेक करा तुम्ही, ते घटनेला धरून आहे का? क्लॅरिटी? चला, याच्यावरती मद्रास राज्यांनी आपली बाजू काय मांडली की कलम 19(2) नुसार राज्याच्या सुरक्षेसाठी काय केलं जाऊ शकतं? तुमच्या भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती बंधनं घातली जाऊ शकतात, अशी त्यांनी काय केली? बाजू मांडली. शिवाय याचिकाकर्त्याने म्हणजे रमेश थापर यांनी उच्च न्यायालयात न जाता सरळ सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, हे चुकीचं आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय देताना काय मत मांडलं? सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय देताना असं म्हटलं, जरी घटनेमध्ये स्पष्टपणे कुठेही तुम्हाला माध्यमांचं स्वातंत्र्य दिलेलं नसलं तरी सुद्धा भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये हे काय आहे? अंतर्भूत आहे. आलं लक्षात? तसंच मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाबद्दल सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे, म्हणून फक्त त्याने हायकोर्टामध्ये आधी न जाता सर्वोच्च न्यायालयामध्ये आधी आला, या कारणास्तव ती याचिका इनव्हॅलिड ठरवली जाऊ शकत नाही. त्याचसोबत सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं की बघा माध्यमांचं स्वातंत्र्य हा लोकशाहीचा पाया आहे. तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की माध्यमांचं स्वातंत्र्य हा लोकशाहीचा पाया आहे, माध्यमांचं स्वातंत्र्य हा लोकशाहीचा पाया आहे असं कोणत्या खटल्यामध्ये सांगितलं? रमेश थापर विरुद्ध स्टेट ऑफ मद्रास 1950. तसंच या निर्णयामध्ये अनेकदा या निर्णयाचा उल्लेख केला गेला वेगवेगळ्या निर्णयामध्ये, जसं की श्रेया सिंगल खटला 2015 कशाशी संबंधित आहे? IT ऍक्ट 2000. काय केलं 2015 मध्ये? श्रेया सिंगल खटल्यामध्ये 66(a) रद्द केलं IT ऍक्टचं. ठीक आहे, तो पुढे आपण पाहणारच आहोत. बघा, जो रमेश थापर विरुद्ध मद्रास राज्य 1950चा खटला आहे तो का महत्वाचा ठरतो? भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क अबाधित राहिला. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी माध्यमाची स्वातंत्र्यता आवश्यक आहे हे स्पष्ट झालं. त्याचसोबत काय केलं? देशात लोकशाही टिकवायची असेल भयमुक्त राजकीय चर्चा होणं गरजेचं आहे, भयमुक्त राजकीय चर्चा होणं आवश्यक आहे असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यामध्ये सांगितलं. आणि या खटल्याचा परिणाम म्हणजे पहिली घटना दुरुस्ती. जर तुम्हाला विचारलं भारतीय राज्यघटनेमधली पहिली घटना दुरुस्ती कोणत्या खटल्याचा परिणाम आहे, तर रमेश थापर विरुद्ध काय? रमेश थापर विरुद्ध मद्रास राज्य 1950. आता जर आपण बघितलं खंडपीठ 6 जजेस होतं. H.J. कानिया त्या काळामधले चीफ जस्टिस ऑफ इंडिया, सय्यद फजल अली, M. पतंजली शास्त्री, मेहरचंद महाजन, B.K. मुखर्जिया आणि सुधीररंजन दास असा 6 लोकांचा काय होता? तो बेंच होता. अशा प्रकारे आपण रमेश थापर विरुद्ध स्टेट ऑफ मद्रास 1950 बघितलेला आहे, ज्याच्यामधून आपल्याला 2 बाबी कळल्या महत्वाच्या. मीडियाचं स्वातंत्र्य हे तुमच्या कलम 19(1)(a) अंतर्गत येतं आणि त्याशिवाय कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा तुमचा अधिकार हा मूलभूत हक्कामध्ये येतो हे स्पष्ट केलं. आणि फक्त याचिकाकर्त्याने याचिका सुरुवातीला
कलम 226 नुसार उच्च न्यायालयामध्ये दाखल केली नाही, या कारणास्तव ती इनव्हॅलिड ठरवली जाणार नाही. थँक्यू.